नमस्कार मित्रांनो, मी तुमचा नीलू पाटील. तर आज आपण बघणार आहे की सोयाबीन कशी लागवड करायची टोकन यंत्राने. तर हे बघा आपण इथे ठिबक केलेलं आहे आणि आपण हे 2 जे नळ्या आहे, 2 नळ्याच्यामध्ये पण आपण 1 तास म्हणजे असं सरळमध्ये लोटलेलं आहे. त्याच्यामध्ये पण आपण टाकलेलं आहे आणि आपली सोयाबीन बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आपण म्हणजे कशी उगलेली आहे. आता फक्त 5-6 दिवस झाले समजा याला उगवून. तर ह्या प्रकारे आपली सोयाबीन अशी उगलेली. हे बघू शकता तुम्ही आपली सोयाबीन किती बोटावर आहे. 4 आणि समजा 9 बोटावर. 9 बोटावर आपली सोयाबीन म्हणजे टीसभर समजा असं अंतर आहे. हे बघू शकता तुम्ही टीसभर अंतरावर आपण टाकलेली सोयाबीन. सोयाबीन आपली 1 नंबर उगलेली आहे बघा. सोयाबीनचा काही विषय नाही आहे. हे बघू शकता तुम्ही सोयाबीन म्हणजे 1 नंबरच. क्वालिटी म्हणजे तुम्ही माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही पण अशा प्रकारे टोकन यंत्राने पेरायला पाहिजे. अशी सोयाबीन उगती बघा. हे बघा तुम्हाला वाटतं मध्ये उगलेली नाही. सरळमध्ये म्हणजे एकसारखी अशी उगलेली दिसते. पण तुम्ही आडवी पाहशाल म्हणजे आडवी बघशाल तर हे बघा कशा पद्धतीनं आपली सोयाबीन एकदम अशी ॲक्युरेट म्हणजे उगून आलेली. धन्यवाद मित्रांनो.